हरी भारवाही नोळखतिया अनंता, भारवाही नोळखतिया अनंता, जवळी असता अंग संगे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा, अंग संगे तया नकळे हा देव, अंग संगे तया नकळे हा देव, कळोनी संदेह मागुताला, मागुती पडती चिंतेची या डोही, जयाची हे नाही बुद्धी स्थिर, बुद्धी स्थिर राहो निधी नारायण, आशाबद्ध जन लोभिकांची, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा, लोभिका नसाये देवाचे हे करणे, लोभिका नसाये हे देवाचे हे करणे, तुका म्हणे तेने दुःखी होती, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा, परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहरी, प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामी, सदै धवला हा पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेला संतांसे रंजवू चित्तासे, आपल्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, गजानन भूतगणादि सेवितं कपित्थ जंबो फलचारु भक्षणम, उमासुतं शोक विनाश कारकम, नमामि विघ्नेश्वर पादपंकजम, नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिभाग्रे सर्व विद्यां प्रदाभव, अतुलित बलधामं हेमशैलावदेहं धनुज्वन कृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं, सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपते प्रियभक्तं वातजातं नमामि, ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे, अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, ओम नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं, छायामार्तण्डसम्मुतं तन्नमामि शनैश्वरं, नर्मदायै नमो प्रातः, नर्मदायै नमो निशिः, नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्, नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो, सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवक झालो, सेवेला सेवक झालो, सेवक झालो, सेवेला सेवक
चरणा तुमच्या दाखलो निज चरणा निज चरणा हो स्वामी तुकया देवा तुकया देवा तुकया देवा तुकया देवा तुझ्या लागलो निज चरणा. तुमच्या दाखलो निज चरणा निज चरणा हो स्वामी तुकया देवा तुकया देवा. हो स्वामी तुकया देवा तुकया देवा. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा फेरा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. स्वामी तुकया देवा भारवाहीन ओळखतिया अनंता जवळी असता अंगसंगी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. प्रस्तुत प्राप्त समयी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती महाराष्ट्रभूषण अनंत कृपा विभूषित शब्दप्रभू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 5 चरणाचा किंबहुना ध्रुवपदासह असणारा 6 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि बाळक्रीडा या प्रकरणातील हा अभंग. विठ्ठल 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 सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखिल गुणनिधान अकारण कारण करुणावरणालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार भगवान श्री पंढरीश पणुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने वारकरी संप्रदायातील थोर संत विश्वगुरू स्वामी निवृत्तीनाथ दादा विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबराय सद्गुरू जोग महाराज जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आणि तसेच शिवाजी महाराज गवळी शत्रुघ्न महाराज आनंद महाराज आदी सर्व संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामधली आजची अत्यंत असणारी महत्त्वाची सेवा जिला आपण काल्याच्या कीर्तनाची सेवा म्हणतो अशी ही कीर्तनाची सेवा आपल्या गावामधील असणारे जे बाबाजी भक्त परिवारामधील असणारी सर्व जी भक्त मंडळी आहेत यांच्या विद्यमाने ही सेवा मज पामाराकडे आलेली आहेत. बाबाजींचेच गादी चालवणारे या ठिकाणी वारसा चालवणारे या गावामधला हा आश्रम आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो आहे अतिशय सेवाभावी व्यक्तिमत्व मी बघितलं. त्यांचं दर्शन घ्यायला गेलो तर सगळे पाय गाळा म्हणजे आपल्या शेणामध्ये भरलेले मला पाहायला मिळाले. मला वाटतं कधीकधी या गावाला तरी कधी गोमातेचं महत्त्व कळणार नाही का. आपण सुद्धा सर्व मंडळींनी जर ठरवलं तर गावामध्ये किमान 365 लोक असतील. एका माणसाने जर एक दिवस जर सेवा केली तिथं जाऊन गायींची नाही का. सजनो आपण फक्त काल्याची कीर्तनं करतो पण ज्या गोपालकृष्ण परमात्म्याला गो ब्राह्मण प्रतिपालक आपण म्हणतो त्या भगवान परमात्म्याचं खरं जे महत्त्व आहे आणि त्या भगवान परमात्म्यानं ज्या गायींना महत्त्व दिलेलं आहे त्या गोमातेच्या बाबतीमध्ये आपल्याला तितकंसं म्हणजे गांभीर्य राहिलेलं नाही. आणि म्हणून मला वाटतं आपल्या जीवनामध्ये सहज आपण तर नाही देशी गाय सांभाळू शकत, आपण नाही गावठी गाय सांभाळू शकत, पण निदान या निमित्ताने आश्रमामध्ये एका व्यक्तीने जर एकच दिवस सेवा केली नाही का तरीसुद्धा वर्षभर महाराजींना शेण काढण्याची वेळ येणार नाही असं मला वाटतं नाही का. आणि ध्यानात ठेवा सज्जनो, गवाम दृष्ट्वा नमस्कृत्य कुर्यांचैव प्रदक्षिणम प्रदक्षिणी तेन कृता सप्तद्वीपा वसुंधरा. गाईचं दर्शन केल्यानंतर गाईला प्रदक्षिणा करायची. कोणत्या जर्शीला नाही सांगत बरं का. लोक आता ते काय खूप गपागपा दूध देते त्यामुळं आता
मका त्यांना बका घालतात आणि बका त्या खातात आणि गपा दूध देतात. त्यामुळं सगळ्यांचं लक्ष आता जर्सी गाईकडे. पण प्रत्येकाच्या दारातोंडी एक गावठी गाय गोमाता असलीच पाहिजे. तर तुमचं काल्याचं कीर्तन किंवा तुम्ही हे जे सगळं धर्माचार्यांच्या मुखामधून हे सगळं श्रवण करतायत हे सार्थकी लागेल असं मला वाटतं. नाही तर मग दिवसामागून दिवस चाललेले आहेत. 43 वर्ष अखंड हरिनाम सप्ताहाचं चाललेलं आहेत. लोकही येतात आणि टाइमपास म्हणून कीर्तन ऐकतात आणि जाताना धूळसुद्धा इथंच झटकून निघून जातात. एक कोणत्याच प्रकारचा प्रबोध आपल्यामध्ये उतरू देत नाहीत समाज. म्हणून आपल्या जीवनात प्रत्येकाच्या दारातोंडी एक गावठी गाय असली पाहिजे. आज हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले आहेत. छोट्या छोट्या मुलांना डायबिटीस होतोय. नुसतं माणूस सहज जरी पडला तरी हाड मोडतोय. का? आपल्या शरीरामध्ये जो असणारा सर्वांगीण अशा पद्धतीचा आहार नाही का, सकस आहार तो राहिलेला नाही. आणि सकस आहारामधला सगळ्यात महत्त्वाचा आहार जर काय असेल तर गावठी गोमातेचं दूध. पण आपण याच्यापासून दूर चाललो. जाऊ द्या, आपली असणारी भौतिक हानी होत असेल पण आध्यात्मिक हानीपासून जर आपल्याला वाचायचं असेल, गवाम दृष्ट्वा नमस्कृत्य कुर्यांचैव प्रदक्षिणम प्रदक्षिणे तेन कृता सप्तद्वीपा वसुंधरा. गाईचं दर्शन केल्यानंतर, गाईची प्रदक्षिणा केल्यानंतर 7 द्वीपासह पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आपल्या पदरात पडतं. म्हणून मला असं वाटतं की रोज सकाळी उठल्यानंतर बाबाजींच्या आश्रमामध्ये जाऊन आणि त्या गायींना जर मुठभर चारा जर प्रत्येकाने जर दिला, मुठभर बरं का, जास्त नाही, फक्त मुठभर चारा, तर संपूर्ण गावाचा रोजचा जर चारा तिथं जर गेला तर एक गाईला संतुष्ट करणं म्हणजे 33 कोटी देवतांना संतुष्ट केल्याचं पुण्य आपल्या पदरात पडत असतं बरं का. किंबहुना गोपाल कृष्ण परमात्मा जर प्रसन्न होत असतील तर ते कोणावरती होतात? जो गोमातेची सेवा करतो त्याच्यावरती बरं का, जो गाईला चारा देतो. सज्जनो, आज आम्ही या नारदांच्या गादीवरून बोलतो आहेत, नामदेव महाराजांच्या गादीवरून बोलतो आहेत. आमच्यामध्ये हे बोलण्याचं सामर्थ्य जर कोणामुळे असेल तर ते माऊली ज्ञानोबारायांमुळे. पण आळंदीला राहत असताना 7 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या गावामध्ये मधुकरी मागितली, सज्जनो ध्यानात ठेवा, त्या महिलांचं वैशिष्ट्य असं होतं की त्या महिला जर, आमचं गाव म्हणजे वडगाव शिंदे मधुकरीचं गाव आणि जवळच इंद्रायणी माता तिथून गेलेली होती. महिला जर इंद्रायणी मातेवरती कपडे धुण्यासाठी जात असतील, आपलं त्या ठिकाणची पाटी भरून रानात जरी जात असतील, परंतु मधुकरीवाले जर आले तर त्या महिलेनं तिथंच पाटी ठेवायची किंवा शेजारच्या घरी पाटी ठेवायची आणि पुन्हा तिथून मागे यायचं आणि आलेली मधुकरी वाढायची. म्हणून आज आम्ही जे बोलतो आहेत ते त्यांचे उपकार आमच्यावरती आहे. सज्जनो, त्यांचे उपकार आमच्यावरती. मग ध्यानात ठेवा, आज आम्ही बोलतोय, महाराष्ट्रात या धर्माचा प्रचार प्रसार करतोय, ही त्यांची कृपा आहेत आमच्यावरती. जर त्यांनी आमचं स्मरण जर ठेवलं नसतं, त्यांची पहिली भाकरी ही आमच्या नावाची असायची बरं का. पहिली भाकरी ही आळंदीला माऊलींसाठी मधुकरी जाणार आहेत, पहिली भाकरी. तसं मला वाटतं सकाळी उठल्या उठल्या एक घास का होईना, एक मुठभर घास का होईना आपण त्या गोमातेसाठी जर नेला तर भगवान गोपाल कृष्ण परमात्म्यावर आपल्यावरती प्रसन्न होतील. मग खंडोबा, भिरोबा, म्हाळसाबानू, तुळजाभवानी काय असतील सगळ्या देवता तुमच्यावरती कृपा करतील. म्हणून ध्यानात ठेवा, आत्तापर्यंत जरी आपल्याला या गोष्टीचं ज्ञान नसेल, पण आज आपण या काल्याच्या कीर्तनाच्या द्वारे ज्या गोपालकृष्ण परमात्म्याचं चरित्र श्रवण करतोय, त्या गोपालकृष्ण परमात्म्याने सुद्धा गायी वळल्या. अर्थात आध्यात्मिक भौतिक दोन्ही प्रकारचं चिंतन त्याच्यामध्ये आहेत, परंतु प्रत्यक्षात भगवान परमात्म्यानं गोपालन केलं. म्हणून आपण जर ते गोपालनाच्या दृष्टिकोनातून सहकार्य केलं, सहाय्य जर केलं, तर मला वाटतं 43व्या वर्षामधलं असणारं आजचं काल्याचं कीर्तन, आजचंच कीर्तन सफल झालं असं मी या ठिकाणी समजेल. विठ्ठल विठ्ठल. हो, असो सज्जनो,
गोपालकृष्ण परमात्मा त्यांचं नाव अनंत अशा स्वरूपाचं आहे. भगवान परमात्म्याचे किती नावं आहेत? तर भगवान परमात्म्याच्या नामांचा विचार करत असताना भगवान परमात्म्याचे अनंत नावं आहेत. भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर अनंताच्या सगळ्याच प्रकारच्या गोष्टी अनंत आहे. आणि असा अनंत असणारा भगवान परमात्मा, त्याला मात्र कुठल्याही प्रकारचा अंत नाही. अनंतासी अंत पाहता नाही. पाहता जी अनंताची अंत ए वैष्णवाचे गुह्य मोक्षाचा एकांत. हे वैष्णवाचे गुह्य मोक्षाचा एकांत. वैष्णवाचे गुह्य ए अनंतासी अंत पाहताना जी अनंताचे अंत आणि भगवान परमात्म्याचं एक नाव काय आहे तर अनंत आहे. अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसे धेंडे. अनंत हे भगवान परमात्म्याचं नाव आहे. आणि त्या देवाचं नाव अनंत असल्यामुळे तो देव कोठे आहेत तुम्हाला जर प्रश्न विचारला, देव कोठे आहेत? आपण आता 43व्या वर्षामधले 43 गुणिले 8 एवढे बाबा तुम्ही वाटेला लावलेले. वाटेला म्हणजे अगदी आदर आतिथ्य करून, नाही का, सगळ्यांचं श्रवण करून एवढे बाबा तुम्ही वाटेला लावले, नाही का. मग 43 वर्षामध्ये प्रत्येकाला निदान देव कोठे आहेत हे कळालं असलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? कळालं का? कोणाला कोणाला कळालं? वरती बोट करा, मला पाहू दे बरं. कोणाला कोणाला देव कळाला? हां, एकाला पण नाही. हां, मग 43 वर्ष केलं काय? नेमकं केलं काय 43 वर्ष तुम्ही? हां, अजून जर आपल्याला देव कळाला नाही तर आपण नेमकं केलं तरी काय? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता दुर्दैवच असं आहे महाराज लोकांचं, नाही का. आम्ही लहानपणी मला जरा शाळेमध्ये एक गाणं दिलं होतं बरं का. ते सगळंच गाणं म्हणून नाही दाखवत, कीर्तनामध्ये गाणे बिणे नाही म्हणायला पाहिजे त्या ठिकाणी, पण सहज तुम्हाला कळण्यासाठी म्हणून सांगतो बरं का. त्या गाण्याचे स्वर असे होते, शब्द असे होते. ऐका कलियुगाचा हा न्याय, कोणी कोणाला ओळखत नाही, बरं का. पुढचं नाही सांगत, पण त्याच्यात असं होतं, खऱ्या सोन्याला कोणी घेत नाही हो, फुग्यावाल्याला गिऱ्हाईक लय, नाही का. जर खरोखर कीर्तन करणारे माणसं जर आणले इथं, बरं का, खरं कीर्तन, बरं का, खरं कीर्तन सजनो, खऱ्या कीर्तनाची महती अशी आहेत की त्या कीर्तनामध्ये रंग भरतो, बरं का. रंग रंग भरे कीर्तनात, भरे कीर्तनात, भरे कीर्तनात, हरिदास नाचत, प्रेमे हरिदास नाचत. असे देव उभा, रंग भरतो बरं का. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रेमे हरिदास नाचत. ज्या कीर्तनामध्ये प्रेमाने हरिदास नाचतात, मग हरिदास फक्त इथंच नाचतात असं नाही, ध्यानात ठेवा. जर एखादा हरिदास असेल
आणि तो कीर्तनामध्ये श्रवणासाठी बसला असेल, शरीराने तो हलत नसेल, पण तो जर हरिदास जर असेल ना, तर त्याचं अंतकरण आहे ना द्रवित होत असतं, त्याचं अंतकरण आहे ना ते पाझरत असतं. प्रत्येक शब्द महाराजाचा त्याच्या अंतकरणाचा ठाव घेतो. आणि सज्जनो, अगदीच त्याच्या अंतकरणामध्ये आनंदाचे असे असणारे अगदी तरंगाच्या तरंग त्या ठिकाणी असे उमटत असतात. आनंदाचे तरंग त्या ठिकाणी निघत असतात आणि त्याला त्या कीर्तनामध्ये अतिशय आनंद वाटतो. प्रेमी हरिदास नाचत. हरिदासाची व्याख्या सुद्धा ऐका बघा. खऱ्या अर्थाने हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस, होणी राहती उदास बळकट कास भक्तीची, हरी तैसे हरीचे दास. हरिदास कोणाला म्हणायचं? जसा हरी आहेत तसं ज्यांचं वर्तन आहेत त्यांना हरिदास म्हणायचं. त्यांना कुठल्याही प्रकारच्या गोष्टीचं भय नाही, कुठल्याच प्रकारच्या गोष्टीचं भय नाही. नाही तया भय, जीवनामध्ये त्यांना भय नाही. म्हणून दैवी संपत्तीचे जे 26 सद्गुण सांगितलेले आहेत, पहिला सद्गुण कोणता आहे? कोणता आहे पहिला सद्गुण? अभयम सत्व संशुद्धीर, ज्ञान योग व्यवस्थिती, दानम दमश्य यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जोम, अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम, दया भूत्वेश्व लुलुप्तम मार्दोम ह्रीरचापलम, तेजक्षमा धृती शौचमद्रोह नातिमानिता, भवंती संपदम दैवी मभिजातस्य भारत. यापैकी पहिला सद्गुण अभय. अभय सजनो ध्यानात ठेवा, जो सप्ताहाला येतो, जो कीर्तन ऐकतो, त्याची पहिली भीती गेली पाहिजे बरं का. त्याची पहिली भीती निघूनच गेली पाहिजे. त्याला कशाचंच भय नाही वाटलं पाहिजे. सजनो ध्यानात ठेवा, एकाएकी हे होणार नाही, एकाएकी हे होणार नाही, त्याला वेळ लागेल. परंतु जीवनामध्ये आपल्याला जर हरिदास व्हायचं असेल, देव जर कळून घ्यायचा असेल, तर देवामध्ये अभय नावाचा असणारा जो सद्गुण आहे, दैवी संपत्तीचा अभय नावाचा सद्गुण आपल्याला कळालाच पाहिजे. सजनो, नाही तया भय, त्यांना कुठल्याही प्रकारचं भय नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा मोह नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारची चिंता नाही. आपल्या जीवनामध्ये मात्र नित्य नेमाने आपल्या जीवनामध्ये चिंता असते, बरोबर आहे का? जीवनात आपल्या चिंताच पाहायला मिळते. काही नाही ही चिंता असेल. दरवर्षी 9 वाजता काल्याचं कीर्तन सुरू होतं. यंदा तर बाबाने 10:15ला सुरू केलं. आता हे कधी आटोपतात, बरोबर आहे का? कधी आटोपतात, कधी आम्ही आमच्या घरी जातो, जनावरं ढोरं वगैरे पाहतो, बरोबर आहे का नाही? बसले काल्याच्या कीर्तनामध्ये, परंतु चिंता सारखी चालली, कधी बाबाचा आटपेल, बरोबर आहे का नाही? सज्जनो ध्यानात ठेवा, हरिदासाच्या लक्षणात आपण बसत नाही, पण बसलो पाहिजे. सजनो, हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस, होणी राहती उदास बळकट कास भक्तीची. आपली भक्तीची कास बळकट असली पाहिजे. बघा, जर समजा यदा कदाचित सरकारने जर नियम काढलाच नियम, बरं का, आता सरकार काय नियम काढील काही सांगता येत नाही. पाठीमागच्या कालखंडामध्ये कीर्तन ही अंधश्रद्धा आहे, बरं का, कीर्तन ही अंधश्रद्धा आहे. आणि म्हणून आम्ही कीर्तन परंपरा मोडीत काढत आहोत. याच्यासाठी सरकारनं कायदाच ठरवला होता का कीर्तन अंधश्रद्धा आहे. अर्थात तो कायदा जे बंडा तात्या असतील, संदीपान दादा असतील, आज जे राम मंदिराचे कोषाध्यक्ष झाले, आचार्य किशोरजी व्यास, गोविंद देवगिरीजी, म्हणजे आश्रमात त्यावेळेस माझं अनुष्ठान चालू होतं, त्यावेळेस त्यांचा फोन, महाराज दिल्लीवरून त्यांचा फोन आला, म्हणजे त्यांची गाडी गावोगावी त्या ठिकाणी या कायद्याच्या विरोधामध्ये आपल्याला उभं राहायचं आहे म्हणून याच्यासाठी प्रचार प्रसार करत असतात. पहा बरं, धर्मासाठी लोक किती जागृत आहे, किती जागृती. आपल्याला मात्र काय विडीला सासर आहे सारखं, माहेर आहे सारखं, आपल्याला त्याच्याविषयी काहीच वाटत नाही. पाठीमागच्या कालखंडामध्ये पुणे युनिव्हर्सिटीमध्ये असा अभ्यासक्रम आला होता का जगद्गुरु तुकोबराय एक बावळट माणूस होता. तुकोबरायांच्या जीवनामध्ये त्यांचे जे अभंग आहेत त्याच्यात एका अभंगाचा दुसऱ्या अभंगाशी काही ताळा नाही, अशा स्वरूपाचं लिखाण त्याच्यामध्ये केलं गेलं होतं.
पण आमचे आळंदीचे सगळे असणारे धर्माचार्य उठले आणि गेले, आणि ज्याने हा अभ्यास काढला त्याला ठोकून काढलं आणि संपूर्ण अभ्यास मोडीत काढला. लोक धर्मासाठी जागृत आहे म्हणून या सगळ्या प्रकारच्या गोष्टी चालू आहे, ध्यानात ठेवा. बघा, आचार्य किशोरजी व्यास जे राम मंदिराचे कोषाध्यक्ष झाले, त्यांनी दिल्लीवरून माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला फोन करावा की महाराज हे कार्य आपल्याला करायचंय. सज्जनो, ध्यानात ठेवा. म्हणून धर्माविषयी जागरूकता ठेवा आणि देवावरती आपला विश्वास पाहिजे. बळकट कास भक्तीची ही गोष्ट जीवनामध्ये अत्यंत महत्वाची. खरं सांगा, जर सरकारने असा नियम काढला की ज्याच्या ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहेत, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहेत त्याला राशनचं धान्य दिलं जाणार नाही. काढला बघ, सरकारने एवढाच नियम काढला की ज्याच्या ज्याच्या गळ्यात माळ आहेत त्याला राशनचं धान्य दिलं जाणार नाही. किती लोकांच्या गळ्यात राहतील बरं? बरं, आहे तुमच्या गावामध्ये आहे गो, म्हणजे राशनचं धान्य सोडलं. आता महिला मंडळीकडे येतो. ज्याच्या ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहेत त्याचं असणारं बसचं जे अर्धं तिकीट आहे ते कायमचं कॅन्सल केलं जाईल आणि लाडकी बहिणी योजना कायमचीच कॅन्सल केली जाईल. भविष्यात जरी पुन्हा आली तरी ती कॅन्सल केली जाईल. किती महिलांच्या गळ्यात माळ राहिलो? वरती बोट करा. हां, अरे वा वा वा, चांगले. दीक्षेचे किमान एवढ्या महिलांमध्ये नाही का निदान 10-5 महिला एवढी डेअरिंग करणारे आहेत. बाकीच्यांनी बरं आता जाऊ द्या. तुम्ही आता लाडकी बहीण योजनेवर पाणी फिरवलं, पण सरकारने जर कायदा काढला ज्याच्या गळ्यात माळ आहेत त्याला 10 वर्ष जेलमध्ये पडावं लागेल. आता किती लोकांच्या गळ्यात राहील? सजनो, बळकट कास भक्तीची याच्यात आपण बाजूला पडतोय. सजनो, देव या जगामध्ये आहेत, पण देव या जगामध्ये असताना मी काय सांगतो, प्रेमे हरिदास नाचत तेथे असे देव उभा. या कीर्तनामध्ये देव उभा आहे बरं का. प्रेमे हरिदास नाचत, मग कीर्तनामध्ये अगदी आपण कीर्तनाला येत असताना बरेच लोक तर इतके लेट येतात कीर्तनाला, अगदी पार अभंग घेतल्यानंतर येतात कीर्तनाला. सजनो, असं नाही. ध्यानात ठेवा, पहिलं रामकृष्ण हरीला विना महाराजांनी घेतला पंचपदी करायला की आपल्या मुखातून सुद्धा रामकृष्ण हरी नामाचा जप निघाला पाहिजे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी म्हटल्यानंतर पांडुरंग परमात्म्याकडे आपलं लक्षच गेलं पाहिजे. जो भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे आणि तो परमात्मा विटेवरतीच उभा आहे असं नाही, आपल्या अंतकरणामध्ये सुद्धा तो भगवान परमात्मा आहेत. या कीर्तनामध्ये सुद्धा तो देव येऊन आणि इथं हजर आहेत बरं का. ध्यानात ठेवा, इथं हजर आहेत अशी निष्ठा आपली असलीच पाहिजे. या सिद्धांतापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. या सिद्ध आहेच तेथे असे देव उभा. आज दीक्षी गावामध्ये काल्याचं कीर्तन चालू आहे, तेथे असे देव उभा. या ठिकाणी भगवान परमात्मा उभा आहेत. आपला विश्वास असलाच पाहिजे, महाराज, असलाच पाहिजे. तरच कीर्तन ऐका, नाही तर मग रिकाम टेकडं टाइमपास करत बसू नका. खरं सांगतो, तरच कीर्तन ऐका, नाही तर अन्यथा या बाबीमध्ये पडू नका. विठ्ठल विठ्ठल हो सज्जनो, ध्यानात ठेवा, कीर्तनामध्ये तेथे असे देव उभा, जैशी समचरणाची शोभा. सज्जनो, भगवान परमात्मा या कीर्तनामध्ये आहेत, पण असणारा भगवान परमात्मा येथे आहेत. विश्वास किती लोकांचा आहे? किती लोकांचा विश्वास आहे? वा वा वा, सुंदर, सगळ्यांचाच विश्वास आहे. खाली हात करा. काल एकादशी किती लोकांनी केली? सगळ्यांनी केली. बर बर, कशी केली? फराळ खाऊन केली का कशी केली? फराळ खाऊन केली. निर्जला कोणी केली? निर्जला कोणी केली? वरती बोट करा. म्हणजे पाणी सुद्धा आम्ही पिलो नाही देवासाठी. देवाच्या व्रतवैकल्यामध्ये एकादशी व्रतवैकल्य हे अत्यंत महत्वाचं आहे. सोमवार हे व्रतवैकल्य अत्यंत महत्वाचं आहे. प्रदोष हे व्रतवैकल्य आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. मग एकादशी आपण देवासाठी केली, परंतु निर्जला किती लोकांनी केली? किती लोकांनी केली? वरती बोट करा. एवढ्या गावामध्ये, दीक्षी गावामध्ये आतापर्यंत निर्जला म्हणजे पाणी सुद्धा न पिताना किती लोकांनी केली? आणि निर्लज्जा कितीने केली? निर्जला एकाने केली नाही. बरोबर आहे का नाही? सजनो, ध्यानात ठेवा,
आपण म्हणतो आमचा देवावरती विश्वास आहे, पण जर देवावरचा जर विश्वास असेल तर एक दिवस त्या देवासाठी व्रत करत असताना जर आम्ही, कारण तुकोबरा सांगतात, काय तुझा जीव जातो एका दिवशी, काय तुझा जीव जातो एका दिवशी, काय तुझा जीव जातो एका दिवशी, काय तुझा जातो एका दिवशी. फराळाच्या मिसे धनिगिसी तुकोबरांचे शब्द आहे. काय तुझा जीव जातो एका दिवशी, 15 दिवसा एक एकादशी, कार्य न करशी व्रतसार. काय तुझा जीव जातो एका दिवशी, फराळाच्या मिसे धनिगिशी. एक दिवस जर नाही आपण समजा फराळ खाल्लं, मरतो का माणूस? मरत नाही. मग मरत नाही तरी सुद्धा आपण दिवसभर चरतो, पण एकादशी निर्जला करत नाही. याचा अर्थ आपला देवावरचा विश्वास आहे, पण अर्धा विश्वास आहे बरं का, अर्धा विश्वास आहे. एका जणाला विचारलं, का रे बाबा तू देवाला मानतो का? म्हटले नाही, मी देवाला मानत नाही. तू खरं बोलतो का? म्हटले देवा शपथ खरं बोलतो. आलं तुमच्या लक्षात? तू देवाला मानतो का? म्हटले नाही. मग तू खरं बोलतो का? म्हटले देवा शपथ खरं बोलतो. देवाला मध्ये घातलं याचा अर्थ मानतो, पण अर्धा मानतो आणि अर्ध मानत नाही. सजनो ध्यानात ठेवा, ज्या दिवशी भगवान परमात्म्यावरती तुमचा विश्वास बसेल त्या दिवशी तुम्ही खरे हरिदास, त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्या कीर्तनात रंग भरेल की जिथं अगदी प्रेमाने हरिदास नाचतात. सज्जनो, सांगण्याचं इत्यर्थ असा आहे की भगवान परमात्मा आहे आहे आणि आहे. मग कोठे कोठे आहे? कोण उत्तर देईल याचा? कोण उत्तर देईल? वा वा वा, विठ्ठल 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 भरुणी उरला चराचरी, भरुणी उरला चराचरी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, भरुणी उरला चराचरी, भरुणी उरला चराचरी. दोन्ही प्रमाण सुंदर. जेथे कीर्तनाची जागा तेथे असे तेथे पांडुरंग उभा. बरं का, हे तेथे पांडुरंग उभा. मग याचा अर्थ देव जिथं कीर्तनाची जागा आहे तिथं उभा आहेत, घरी गेल्यानंतर तिथं देव आहे का? बरं, चला, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी कळाल्या पाहिजे बरं का. मग कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी, विठ्ठल जळीस्थळी भरला, तो नसे ऐसा ठाव उरला से कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, विठ्ठल जळीस्थळी भरला, सर्वत्र यत्र तत्र सर्वत्र. कहा पगडारू देखे आनेरा, कहा पगडारू देखे आनेरा, कहा पगडारू देखे आनेरा, कहा पगडारू देखे आनेरा, देखे तो सब वही घेरा, 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 दारू देखे आनेरा, कहा पगडारू देखे आनेरा, पगडारू देखे आनेरा, पगडारू देखे सजनो, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा, कान्हारे मन मोहनलाल, सबई बिसरू देखे गोपाल. या दृष्टिकोनातून सजनो, ती जी गवळण आहेत, ती गवळण ज्या वेळेस आपल्या असणाऱ्या डोक्यावरती ते दह्याचे दुधाचे हंडे घेऊन निघाली आणि निघाल्यानंतर
तिला असा प्रश्न पडला, मै भुली घर जानी बाट, गोरस बेचने आई हाट, कान्हा रे मन मोहनलाल, सबई बिसरू देखे गोपाल, कहा पग डारू देखे अनेरा, देखे तो सब वहिनी गेरा. सजनो, तिला असा प्रश्न पडला की मी माझा पाय कोठे ठेवू, हा पाय नेमका ठेवू कोठे? कारण का आता हरी बाहेर हरी हरे घर कोंडिले, हरे घर कोंडिले, हरे घर कोंडिले, हरे हरी हरे घर कोंडिले, हरे घर कोंडिले, हरे कोंडिले. ओ आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, यत्र तत्र सर्वत्र तो भगवान परमात्मा आहे. पण असा भगवान परमात्मा सर्वत्र असताना आपल्या लक्षात येत नाहीत. मग कोणाच्या लक्षात येत नाहीत? अनंत स्वरूप ज्याचं आहेत तो येथे आहेत, सर्वत्र आहेत. मग अनंत रूपाने भरलेला जर बाहेर आहेत तर मंडपात आहेत, मंडपात आहेत तर माझ्या आतमध्ये आहेत, माझ्या आतमध्ये जर आहेत तर मी सुद्धा स्वतः भगवत स्वरूप आहेत. ही स्थिती आपल्या लक्षात का येत नाहीत? अनंताला आपण का ओळखत नाहीत? याचं कारण आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. वाहिनो ओळखती अनंता, वाहिनो ओळखती अनंता, आपल्याला ओळखायला येत नाहीत किंवा दिसत नाहीत? याचं कारण आपण भारवाही आहोत. बरं का, भारवाही आहोत. भार वाहणारे माणसं रिकामे कुंथत असतात. बरं का, रिकामे कुंथत असतात. त्यांच्या वाचून काहीच पडलेलं नसतं. बरं का, बऱ्याच लोकांचं असं असतं, वरानो मी गेल्यानंतर तुमचं कसं होईल, ते वाटच पाहत राहतात. ते म्हणतात तुम्ही एकदाचे जा, पण स्पष्ट म्हणता येत नाही. बरोबर आहे का? बरं का सजनो, खऱ्या अर्थाने आपल्या वाचून कोणाचंच काहीच आडलेलं नाही महाराज, कोणाचंच काहीच आडलेलं नाही. पण व्यर्थ आपण काय करत असतो, भार शब्दाचं व्याख्या नंतर सांगतो. बरं का, व्यर्थ माणसं कुंथत असतात. काय झालं, एक गृहस्थ आणि त्याला म्हणजे मळ्यात राहत होता, त्याला दळायला जायचं होतं, दळण दळायचं होतं आणि म्हणून तो दळण्यासाठी निघाला. पण नेमकी सायकल पंक्चर होती. बरं का, सायकल पंक्चर होती आणि मग सायकल पंक्चर असल्यामुळं त्याला वाटलं आता एवढं बोजा घेऊन गावात जायचं पायी पायी म्हणजे अवघडच आहे. पण नेमकं कर्मधर्म सुयोगाने त्याच्या घरामध्ये त्यानं काय केलं होतं, एक घोड्याचं शिंगरू विकत घेतलेलं होतं, घोड्याचं शिंगरू. बरं का, मग त्याला वाटलं चला आजच्या दिवस आपण काय करू, या शिंगरावरतीच बसून जाऊ दळायला. मग निघाला, पण त्यानं ते शिंगराला सोडलं आणि त्या असणाऱ्या शिंगरावरती बसला. पण बसल्यानंतर ते दळण आपल्या डोक्यावरती घेतलं. बरं का, त्या दळण काय केलं, आपल्या डोक्यावरती घेतलं, निघाल्यानंतर रस्त्याने एक म्हणलं, रामभाऊ कुठं निघाला? म्हणले दळण दळायला. दिसत नाही का तुला दळण दळायला?
अरे म्हटले ठीक आहे, तू दळण दळायला निघाला, पण हे दळण तू डोक्यावरती काय घेतलं? अहो म्हटले, तुम्हाला कळतं का, या घोड्याचा जीव तरी केवढा, ह्या घोड्यावर मीच बसायला नको म्हटले. पण आता जाऊ द्या, नाविलाज होता त्याच्यामुळे मी घोड्यावरती बसलो म्हटले. पण मग अरे हे दळण का डोक्यावर घेतलं? म्हटले अहो तुम्हाला कळत नाही का, त्या घोड्याचा जीव तरी किती, त्या शिंगराचा जीव तरी किती, बरोबर आहे का नाही? एक तर मीच बसायला नको, माझाच भार त्याला जास्त होतोय. पण निदान मी बसलो हे ठीक आहेत, पण हा दळणाचा भार जर त्याच्यावर जर टाकला तर ते वाकायला बसलं. म्हणून मी काय केलं, हे दळण माझ्या डोक्यावरती उचलून घेतलं. का बघा आता यानं जरी दळण डोक्यावरती घेतलं, दोघांचा भार कुठे आहे? शेवटी घोड्यावरच आहे. पण या घोड्याला कळतं कुठं? तसे बरेच जण म्हणतात नाही का, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, आपल्याला तिकडे जायचं नाही. सजनो, भारवाही शब्द वापरला जगद्गुरु तुकोबरायाने, भारवाही शब्द वापरला. भारवाही कोणाला म्हणतात नाही का? बहुभार. त्या ठिकाणी म्हणजे आपल्या डोक्यावरती हा जो भार आहे तो भार नेमका कोणता आहे? बहुभार वागविला शिरी, मी हे माझे मजवरी. सजनो, खरा भार जर कोणता असेल तर मी आणि माझं याला म्हणायचा भार. आता मी रूपाने चिंतन करत असताना, ए बाळा इकडे बघ, इकडे बघ, काय नाव आहे तुझं? हां, रामेश्वर नाही का? सांग बरं, हे रामेश्वर हे नाव तुझं आहे का तुझं आहे? तुझं. तू कुठे आहे नेमका? हां, कीर्तन. हां, बघा, त्याला विचारा नाही तर कोणाला विचारा नाही का, रामेश्वर नाव कोणाचं आहे? कोणाचं म्हटल्यानंतर तो दाखवतो माझं, आणि मी म्हणजे काय, फक्त शरीरालाच तो माझं समजतो. याच्या व्यतिरिक्त तो काय, आपण काय. बऱ्याच जणांना तुमचं नाव काय? ट्यूबचंद टायरचंद पंक्चरवाले. तुमचं नाव दगडोबा धोंडोबा फत्तर फोडे. हे नाव शरीराचं का आपलं? हां, हे नाव शरीराचं बरं का. मग आपलं जे आहे, आपलं नेमकं काय आहे, आपलं काय आहे ते बहुसंख्य जगाला कळत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली ज्ञानोबा सांगतात, पै आपले जे साचे, आपलं जे खरं आहे ते कल्पांतीही न वचे. कल्पाचा अंत जरी झाला तरी आपलं खरं जे आहे ते मात्र जात नाही का? तुकोबराज सांगतात, अहो अखंडित जैसे तैसे. सजनो, आपण मागे होतो, आताही आहेत आणि पुढे राहणार आहेत. मग फक्त केवळ शरीराच्या पडण्याने मी मेलो असं जो म्हणत आहे, तो जरी समजा मनुष्य असेल तरी सुद्धा त्याच्याकडे विचाराची हीनता आहे, त्याच्याकडे विचाराची कमतरता आहेत. म्हणून त्याला आपलं स्वरूप कळत नाहीत. ज्याला आपलं स्वरूप कळत नाहीत, ज्याला मी कळत नाहीत, त्याच्यासाठी माऊली ज्ञानोबा सांगतात, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती विचार. प्रत्येकाने विचार करायचा आहे की मी कोण आहे नाही का? तुकोबराने विचारा. तुकोबरा सांगतात, मी वासुदेव तत्वता वासुदेव तत्वता. आणि मग मी जर शरीराला जर म्हणत असेल तर त्याला तुकोबराने काय केलेलं आहे? भारवाही म्हटलेलं आहे.
आता बघा या भारवाहीपणामध्ये म्हणजे नेमकं तुम्ही आम्ही तर अडकलेलो आहोत, पण मोठे मोठे आपल्या डोक्यावरती भार वाहत आहेत. मोठे मोठे आपल्या डोक्यावरती भार वाहत आहेत. प्रेममूर्ती संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर मी कोण आहेत हे सुद्धा नामदेव महाराजांना नंतर कळालं बरं का. आता जास्त विषय आपल्याला लांबवायला वेळ नाही. रात्रीच्या कीर्तनामध्ये धामोरीला हा विषय मी विस्ताराने मांडणार आहेत. आणि माझं असं असतं की आमचा श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनल असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी वेगवेगळ्या पद्धतीनं चिंतन करत असतो. कारण जे चिंतन केलं जातं ते आमच्या चॅनलच्याद्वारे आम्ही प्रसार त्याचं प्रसारित करत असतो. आणि म्हणून त्यामुळं काय प्रत्येक ठिकाणी थोडंसं वेगवेगळं चिंतन मांडत असतो. आता इथं जे मांडलं ते रात्रीच्या कीर्तनात नाही, रात्रीच्या कीर्तनात जे मांडलं ते उद्याच्या कीर्तनात नाही. असं थोडंसं वेगवेगळं चिंतन मांडावं लागतं आणि तुम्हाला सुद्धा ते ऐकायला मिळेल बरं का. म्हणजे श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनलच्या माध्यमामधून तुम्हाला हे ऐकायला मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला नर्मदा मातेची महती किमान 1100 तास नर्मदा मातेवरती बोलणार आहे. किती? 1100 तास नर्मदा मातेवरती. आणि हे वर्ल्ड रेकॉर्ड राहील बरं का. त्या ठिकाणी वर्ल्ड रेकॉर्ड राहील की जेणेकरून 1100 तास नर्मदा मातेवरती बोललेलं दुसरं कोणीच राहणार नाही. म्हणजे एवढं 1100 तासाचं चिंतन नर्मदा मातेवरती. त्याच्यासाठी मी 3 पायी परिक्रमा पण केल्या, 3 गाडीने परिक्रमा पण केल्या, अनेक संत महात्म्यांच्या आश्रमामध्ये आणि त्या ठिकाणी म्हणजे अनुष्ठानाचा पण योग आला. रामानंद आश्रम असेल, तपोवन आश्रम असेल, त्याच्यानंतर हनुमंतेश्वर असेल, त्याच्यानंतर राखवाल्या दादाजींचा घाट असेल, त्याच्यानंतर ब्रह्मांड घाट असेल, त्याच्यानंतर आपलं ओंकारेश्वर असेल, सीतापाटिका, अनेक ठिकाणी राहिलो, अनुष्ठान केलं, अनेक संत महात्म्यांची सेवा केली जीवनामध्ये. आणि म्हणून त्याद्वारे मी सांगू शकतो की 1100 तासाचं चिंतन नर्मदा मातेवरती. प्रत्येक गोष्ट नर्मदा मातेची परिक्रमा कशी करावी, कोणत्या ठिकाणी कोणतं तीर्थ आहे, त्या तीर्थाची महती काय आहेत, त्याद्वारे तिथं किती दिवस मुक्काम करावा, हे सगळं 3 साल 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा. याच्यामध्ये कोणत्या स्थानावरती गेल्यानंतर कुठं कसा मुक्काम करावा, कोणत्या स्थानावरती कोणते साधू झाले, त्या साधूंच्या जीवनामधले चमत्कार काय, राखवाले दादाजींच्या जीवनामध्ये काय आहेत, पताईच्या दादाजींच्या जीवनामध्ये काय आहेत, त्याच्यानंतर लखनगिरी बाबा शुलपानेश्वरच्या जंगलामध्ये काय त्यांचं जीवन होतं, लेपाचे लालबाबा काय त्यांचं जीवन होतं, त्याच्यानंतर डेडियापाड्याचे सुरेंद्र बापू काय जीवन आहेत, झगडियामडीचे जगदीश बापू काय त्यांचं जीवन आहेत, कोटेश्वरचे असणारे आमचे गोपालदासजी काय त्यांचं महत्त्व आहे, किटीचे नागाबाबा काय त्यांचं महत्त्व आहे, सियाराम बाबांचं काय महत्त्व आहे, हे सर्व चिंतन आपण या चॅनलच्या द्वारे आणि त्याचा प्रचार प्रसार करतोय. असो महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तो असणारा जो भगवान परमात्मा यत्र तत्र सर्वत्र आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो सजनो, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरा सांगतात मी वासुदेव तत्वतः. तत्वतः मी कोण आहे तर तत्वतः मी वासुदेव आहेत. मग ज्याला ज्याला या असणाऱ्या स्थितीची जाणीव होत नाही तोपर्यंत तो जरी आज आपण प्रेममूर्ती नामदेव महाराजांच्या बाबतीमध्ये पहा, प्रेममूर्ती नामदेव महाराजांना जोपर्यंत विसोबा खेचरांची कृपा झाली नाही, सद्गुरूंची कृपा झाली नाही, तोपर्यंत मलंगाच्या वेशामध्ये गेलेले भगवान परमात्मा नामदेव महाराजांना सुद्धा कळाले नाही बरं का. ध्यानात ठेवा. म्हणून आजच्या कीर्तनातून हा सुद्धा एक प्रबोध घ्या की जोपर्यंत आपण गुरु करत नाहीत तोपर्यंत सर्वाभूती तो भगवान परमात्मा आहेत. अशी जशी सावता महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांना जर विचारलं नाही का की तुमचा पांडुरंग कोठे आहेत, तुमची विठाई कुठं आहेत, तर त्यांनी सांगितलं नाही तो पंढरपूरला आहे. पंढरपूरला आहे हे तर त्यांना ज्ञातच होतं, पण त्यांनी सांगितलं माझ्या शेतामधला असणारा कांदा, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी
विठाईला पाहिलं, मुळ्यामध्ये त्यांनी पांडुरंगाला पाहिलं आणि संपूर्ण विहीर नाडा मोठ काय जे असेल सगळ्यांमध्ये त्यांनी काय केलं, देव पाहिला. आपल्याला सुद्धा सगळ्यांमध्ये देव पाहायचा आहे. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला भक्तियोग काय आहेत, ज्ञानयोग काय आहेत, कर्मयोग काय आहेत. सावता महाराजांचा असणारा पुण्यतिथीचा सोहळा आपल्याला साजरा करायचा, नामदेव महाराजांचा असणारा समाधी उत्सव साजरा करायचा. म्हणजे नेमकं काय करायचं, काय करायचं. जे त्यांनी केलं ते आपण आपल्या जीवनात करायचं, जे त्यांनी केलं ते आपल्या जीवनात गळी उतरायचं, जे त्यांनी सांगितलं त्याच्यावरती विश्वास ठेवायचा की विठ्ठल जळीस्थळी भरला किंवा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा, हा जो भक्तियोग आहे हा जीवनामध्ये उतरायचा. तर आपण सावता महाराजांची असणारी पुण्यतिथी साजऱ्या केल्याचं पुण्य आपल्या पदरात पडेल. सज्जनो ध्यानात ठेवा, भगवान परमात्मा सर्वत्र आहे, पण शरीराला मी म्हटल्यामुळे खऱ्या भगवान परमात्म्याची जाणीव होत नाहीत आणि तो अनंत स्वरूपाने सर्वत्र आहेत याची प्रचिती त्यावेळी येईल की ज्यावेळेस भगवान परमात्म्याचं समग्र रूप कळेल. बघा, मोठमोठ्यांना देवाची स्थिती कळाली नाही. प्रसंग असा आहे, कौरवांसारखे असणारे दुष्ट, त्या दुष्टांनी काय केलं, भर सभेमध्ये द्रौपदी मातेला नग्न करण्याचा प्रयत्न केला. आता बघा, द्रौपदी माता सुद्धा त्या सभेमध्ये येत असताना तिच्या मनामध्ये अभिमान होता की मला घाबरण्याचं कारण नाही. कारण का, माझे पती काय आहेत, बलवान आहेत आणि या असणाऱ्या सभेमध्ये माझी कुठल्याही प्रकारची विटंबना ते होऊ देणार नाही. आणि म्हणून ती असणारी जी द्रौपदी माता आहेत तर त्या द्रौपदी मातेला दुःशासनाने खेचत खेचत त्या दरबारामध्ये आणल्यानंतर तिला पतींची घमेंड होती, पण पतींकडे पाहिल्यानंतर ज्यावेळेस त्या असणाऱ्या पांडवांनी माना खाली घातल्या त्यावेळेस तिला वाटलं आता काही खरं नाही. मग तरी सुद्धा तिला वाटत होतं की या धर्मसभेमध्ये भीष्माचार्य आहेत, या धर्मसभेमध्ये कृपाचार्य आहेत, या धर्मसभेमध्ये द्रोणाचार्य आहेत. परंतु सज्जनो, ज्यावेळेस त्यांच्याकडे पाहिल्यानंतर सर्वांनी माना खाली घातल्या त्यावेळी मात्र आता द्रौपदी मातेचा जो अहंकार, सुरुवातीला तर स्वतःच्या हातानेच प्रतिरोध करण्याचा प्रयत्न केला, प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, त्याचा काही उपयोग झाला नाही. पतींचा कोणी उपयोगाला आलं नाही. एवढे असणारे कुलगुरू असतील त्यांचाही उपयोग झाला नाही. शेवटी तिने पाहिलं की बस आता फक्त माझा त्राता, माझा वाली जर कोण असेल तर तो फक्त गोपाल कृष्ण परमात्मा. आणि मग परमात्म्याचा धावा सुरू केला. कोठे गुंतला अतिशय सुंदर प्रमाण. सजनो, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, गोविंद द्वारका वासिन, कृष्ण गोपी जन प्रिय, कौरवै परिभूतमाम किम न जानासी केशव. सजनो, असा तिने धावा केला, परंतु देवाला यायला वेळ झाला. बरं, वेळ झाला, थोडासा वेळ झाला, जास्त नाही, थोडा वेळ झाला. आणि मग भगवान परमात्मा आल्यानंतर भगवान परमात्म्यानं अंबर अवतार धारण केला आणि द्रौपदीची लज्जा रक्षण केली. परंतु द्रौपदी मातेनं प्रश्न विचारला, का रे देवा, एवढा उशीर का लावला, एवढा उशीर तू का लावला? म्हटले त्याला जबाबदार मी नाही, त्याला जबाबदार तूच आहेत. म्हटलं कसं काय?
म्हटले हे बघ, तू ज्यावेळी मला हाक मारली, कोणत्या नावाने मारली? द्वारकावाशी. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, नाही का? या न्यायानं गोविंद द्वारकावासीन असं म्हटलं. हे द्वारकावाशी भगवंता धाव. म्हटले हा सगळा प्रकार मी पाहत होतो इथं. काय चाल, कारण मी इथंच होतो, बरोबर काय? मी काही कुठे गेलेलो नव्हतो, तुझ्या जवळच होतो. पण तू द्वारकावाशी म्हटल्यामुळे मला इथून पुन्हा द्वारकेला जावं लागलं, आणि द्वारकेवरून पुन्हा कुठं यावं लागलं? हस्तिनापूरला यावं लागलं, दिल्लीला यावं लागलं. मग सांग बरं द्रौपदी, याच्यात माझी काय चूक आहे? सज्जनो, ध्यानात ठेवा, भगवान परमात्मा आपल्या जवळच आहेत, पण आपल्याला कळत नाहीत. अंगसंगेतया न कळे हा देव. आपल्याला देव अंगसंग म्हणजे अगदीच आपल्या नजीक सगळ्यात जवळ जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा म्हणून ध्यानात ठेवा. आपल्यावरती प्रसंग आल्यानंतर इतरांची अपेक्षा करू नका. देवाला हाका मारत चाला, बरं का? आपल्यावरती प्रसंग आल्यानंतर कोणताही प्रसंग येऊ द्या, प्रत्येक प्रसंगामधून सोडवणारा माझा भगवान परमात्मा आहे, हा विश्वास आपल्या अंतकरणामध्ये ठेवा. आणि तो आपला आहे. आता मधी येता, तधी येता आणि त्वधी येता या गोष्टीवरती धुंडा महाराज देगलूरकरांनी खूप सुंदर चिंतन केलेलं आहे. हे सगळं मांडायला आपल्याला वेळ नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तो भगवान परमात्मा माझा आहे, देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. आणि म्हणून शरीराला मी म्हणून समजू नका. या असणाऱ्या शरीराच्या आतमध्ये मी रूपाने जो आपण अहंकार स्फुरतो त्याला सुद्धा त्या ठिकाणी काय करायचंय? दूर करायचंय. तो परमात्मा जो आहे त्याच्यात माझ्यात कुठल्याही प्रकारचं अंतर नाही. तो म्हणजे मी म्हणजे तो. ममैवंशो जीव लोके. या न्यायाने आपण भगवंताचे अंश आहेत. अंश आणि अंशी यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. तो म्हणजे मी आणि मी म्हणजे तू. मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी. एकची घोंगडी पांघरू हरी, एकची घोंगडी पांघरू हरी, मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे. मी पण आणि भगवान परमात्मा तू रूपाने वेगळा आहे, या दोन गोष्टी बाजूला करा. आणि अशा स्थितीत ज्यावेळेस येईल तो त्यावेळी आपल्याला खऱ्या अर्थाने मी आणि माझं, शरीराला मी म्हणतो आणि शरीर संबंधाने माझे समजतो. हे मी तू पण आपलं दूर जाईल, किंवा माझे पण अहम अध्यास आणि मम अध्यास दूर जाईल. सज्जनो, ध्यानात ठेवा, आपली अवस्था कशी झाली पाहिजे? सर्व संग परित्याग आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे. माऊली ज्ञानोबराज सांगतात, याती कुळ माझे गेले हरपुनी, श्रीरंगा वाचूनी आणूनेने. या दृष्टिकोनातून श्रीरंग सोडून या जगामध्ये माझा कोणी नाही, अशा पद्धतीची स्थिती होणं म्हणजेच आपण भारवाहीपणातून दूर जाणं. जगद्गुरु तुकोबराज सांगतात, देवाला जवळ असताना अनंत रूपाने असताना, तो आपल्या जवळ असताना त्याला का ओळखत नाही? तर भारवाही नोळखती या अनंता. ते भारवाही आहेत जे अनंताला ओळखत नाहीत. तो कसा आहे? जवळी असता अंगसंगे, अगदी जवळ. आता पोरांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारतो बरं का, एक प्रश्न विचारतो. मुलं म्हणजे आपला आवडीचा विषय त्या ठिकाणी, अगदी सोपा विचारतो बरं का, सोपा विचारतो. तो काळा शर्टवाला, वा, आता त्याला विचारलं बरोबर आहे की नाही? म्हणजे तुला राग येईल, पुन्हा म्हणशील त्यालाच का विचारलं, पुन्हा रामेश्वरलाच पुन्हा का विचारलं, म्हणजे तुला राग यायला नको, बरोबर आहे की नाही? म्हणून मी तुला विचारतो बरं का. सांग, तुझं नाव काय? रोहन. वा वा रोहन, सांग, तुला तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय काय दिसतं तेवढं वर्णन कर. तुझ्यात आणि माझ्यात तुला काय काय दिसतं तेवढं वर्णन कर. वा वा, हुशार पोरगा आहे. हां, काय काय दिसतं? काय हां काय दिसतं? मावशीला दाढी दिसते. बर बर, जाऊ दे बाळा, तू सांग, तुला काय काय दिसतं रे बाळा? तुझ्यात माझ्यात काय काय दिसतं? माईक दिसतो का? माईक दिसतो. वायर दिसते. हा काय बोर्ड आहे ना, काय नाव आहे? हां
हा दिसतो बरं का. हे नाव पण ध्यानात ठेवा बरं का. सुंदर सिस्टीम लावली त्यांनी, अतिशय सुंदर. एकदा त्यांच्या नावाने टाळी वाजव बरं का. अतिशय सुंदर. बघा तुला हा बोर्ड दिसतो नाही का, बोर्डावरचं नाव दिसतं. अजून याच्या व्यतिरिक्त अजून काय दिसतं, अजून काय दिसतं? बरं बरं बरं, अजून फॅटा दिसतो नाही का. याच्या व्यतिरिक्त अजून काही नाही ना. आता बघ बरं का, दाढी पण दिसते. वा 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 वा. जाऊ द्या, त्यानं पाहिलं बाबाला बॉडी नाही, निदान दाढी तरी आहेत नाही का. बरोबर, आता हे सगळं दिसतंय त्याला बरं का. आता बघ रोहन, रामेश्वर, गोमाजी, सोमाजी काय जे असतील ते. हां बघा, तुम्ही सांगितलं हे दिसतं ते दिसतं ते दिसतं. आता मी तुम्हाला सांगतो, जे विचारतो ते तुम्हाला दिसतं का. पहा, तुम्हाला इथं प्रकाश दिसतो का? प्रकाश दिसतो, बरोबर आहे का नाही. सगळ्यांना प्रकाश दिसतो का? इथं दिसतो, प्रकाश आहे. मी तुम्हाला दिसतो आणि तुम्ही मला दिसतात, याला कारण काय आहेत? इथं प्रकाश आहेत, बरोबर का नाही. प्रकाश जर नसता तर तुम्हाला मी दिसलो आणि मला तुम्ही दिसले नसते. म्हणजे प्रकाश इथं आहेत, बरोबर आहे का नाही. आहे का नाही. मग अगोदर का नाही सांगितलं? हां तसंच सजन, आपल्याला वाटतं हे दिसतं ते दिसतं ते दिसतं, पण ज्याच्यामुळे दिसतं तो प्रकाश आपल्या लक्षात येत नाहीत. तसं ज्या भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या सत्तेनं हे संपूर्ण जगत चालतं, सगळ्या यत्र तत्र प्रत्येक गोष्टीवरती ज्याची सत्ता आहे, तो असणारा सत्ताधारी आपल्याला दिसत नाहीत. त्याची स्थिती आपल्या लक्षात येत नाहीत. आपल्याला फक्त बाहेरचं असणारं दृश्य जगत दिसतं. जे दृश्य जगत जे आहेत ते त्रिपुटीमधलं आहे बरं का. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या असणाऱ्या त्रिपुटीमधलं दृश्य जगत आपल्याला दिसतं. परंतु तो भगवान परमात्मा सर्वत्र असताना तो अदृश्य आहे. आणि तो अदृश्य जर पाहायचा असेल तर अदृश्य दर्शने संतांची असणारा सूर्य, दीप नाम दिवा, हिरा, अमोलिक रत्न हे दाखवतात, परंतु सगळं जड दाखवतात. तसं आपल्या अंतकरणाच्या वृत्तीचा विषय जोपर्यंत भगवान परमात्मा होत नाही, जोपर्यंत आपण मी रूपाने स्वतःला शरीराला मी समजतो, तोपर्यंत देव आपल्याला कळणार नाही. त्या देवाचं दर्शन जर करायचं असेल तर संत महात्म्यांच्या कृपेशिवाय त्या भगवान परमात्म्याचं दर्शन होत नाहीत. म्हणून या जगामध्ये असणारे विविध जे संत महात्मे, माऊली ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, नाथबाबा असतील, सावता महाराज असतील, प्रेममूर्ती नामदेव महाराज असतील, यांच्याच कृपेनं तो भगवान परमात्मा आपल्याला दिसेल. तुकोबराय सांगतात, हे संपूर्ण जगत जे आहेत ते देवाला का ओळखत नाहीत? भारवाहीन ओळखती या अनंता, जवळी असता अंग संगे तो एकदम आपल्या जवळ आहेत, यत्र तत्र सर्वत्र तो भरलेला आहेत. त्याचं दर्शन आपल्या जीवनामध्ये होणं गरजेची गोष्ट आहेत. आता बघा सज्जनो, भगवान परमात्मा जे आहेत ते आपल्याला कळाले नाही याच्यामध्ये नवल नाही. मोठमोठ्यांना सुद्धा देव कळाले नाही. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा तुमची आमचीच परीक्षा पाहतात, यात नवल नाही. भगवान परमात्म्याने प्रत्यक्षात आपल्या आईची सुद्धा परीक्षा घेतली, पण यशोदा मातेला सुद्धा भगवंताचं स्वरूप लक्षात आलं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. सज्जनो बघा, मुलांना प्रश्न विचारतो का, मुलं काय फारच आवडीचे महाराज. पोरांनो, क्रिकेटचा शोध कोणी लावला? कोणत्या देशानं लावला? हा, कोणत्या देशानं? हा, अरे सांगा ना. इंग्लंडनं लावला, बरोबर आहे का नाही? क्रिकेटचा शोध त्यांनी लावला. तोपर्यंत क्रिकेट नव्हतं ना, नव्हतं. मग आता बघा, क्रिकेटचा शोध इंग्लंडनं लावला असं तुमचं म्हणणं आहे, पण माझं म्हणणं असं आहे की क्रिकेटचा शोध भारत देशामध्ये पूर्वीच लागलेला होता.
नाही का? कारण का? याचं कारण असं आहे, खेळत होतो चेंडू फळी, खेळत होतो चेंडू फळी, चेंडू उडाला ना. यशोदे तुझा काना, यमुना डोही उडाला. यशोदे तुझा काना, यमुना डोही उडाला. यशोदे तुझा यमुना डोही उडाला. यशोदे तुझा यमुना डोही आता बघा, खेळत होतो चेंडू फळी, चेंडू उडाला ना. आता हे वर्णन कोणत्या कालखंडातलं आहे? द्वापार युगाच्या कालखंडामधलं, बरोबर आहे की नाही? गोपालकृष्ण परमात्मा आपल्या सवंगड्यांच्या सोबत काय करतात? चेंडू फळी म्हणजे काय? क्रिकेटच खेळत होते, बरोबर आहे की नाही? क्रिकेटच खेळत होते. मग क्रिकेटचा शोध आता सांगा बरं कोणी लावला? भारतानं लावला. असं पेपरमध्ये लिहू नका बरं का, नाही तर मग मार्क्स जाईल बरं का. MPSC UPSCला तर फार फार बारकावीचे प्रश्न विचारले जातात बरं का, फार बारकावीचे. एकदा जनाबाईच्या आईचं आणि वडिलांचं नाव काय बरं का? एका जणानं मला म्हणजे 10-15 वर्ष झाले, त्यावेळेस जनाबाईच्या आईचं आणि वडिलांचं नाव काय? मग मी त्यांना सांगितलं करुंड आणि दमा हे नाव आहेत बरं का. नेमकं पेपर आताच लिकेज होतं असं नाही बरं का, त्यावेळेस सुद्धा पेपर फुटलेला होता बरं का. आणि MPSCला प्रश्न होता की जनाबाईच्या आईचं आणि वडिलांचं नाव काय? करुंड आणि दमा बरं का, असं मी सांगितलं त्यावेळेस. म्हणजे पेपर आजच लिकेज होतात असं नाही, हे पूर्व परंपरा चालू आहे बरं का. काही काही प्रश्न असे फसवे राहतात महाराज बरं का. आता म्हणजे माझा तो आवडीचाच विषय, आता स्वतः मीच MA इंग्लिश झाल्यामुळं माझा तो आवडीचा विषय. हे सगळं बारकावाचं मी MPSC UPSC वगैरे या गोष्टीचा थोडा थोडा अभ्यास करत राहतो बरं. म्हणजे आवडतं मला ते जरा म्हणजे जनरल नॉलेज वगैरे. तर आमचे एक मित्र आहे, ते MPSC UPSCच्या परीक्षेला बसले, परंतु त्यांना काही तितकंसं यश त्याच्यात आलं नाही. कदाचित पेपर लीक झाला तर त्याच्यामध्ये ते नसतील त्याच्यामध्ये बरं का, म्हणून त्यांच्यापर्यंत काही पोहोचलं नाही. तर त्यांनी एक प्रश्न सांगितला, उखळ पांढरे होणे बरं का, उखळ पांढरे होणे नाही का, उखळ पांढरे होणे. आता उखळ पांढरे होणं म्हणजे आपल्या भाषेमध्ये काय आहे? त्याचं वाटोळं होणं बरं का, असा लौकिकातला अर्थ आहे. उखळ पांढरं होणं म्हणजे काय? आपण ज्या उखळाने कांडत असताना वरचे गहू पार अगदी संपून जाणं किंवा ते पीठ संपून जाणं, खालचा तळ दिसणं बरं का. आणि त्या उखळामध्ये काय केले? गहू काढले जायचे. मग कांडत असताना त्याच्यावाला असाला कचरा बाजूला व्हायचा आणि त्याच्यामधले गहू काय व्हायचे? त्या ठिकाणी बाजूला व्हायचे, पण खाली मात्र पिठासारखा भाग राहायचा. मग ते संपूर्ण काढून घेतले ते गहू का खाली पांढरा भाग राहायचा. मग याला उखळ पांढरे होणे म्हणजे याचा अर्थ वाटोळ होणे, व्यवहारातला अर्थ. पण MPSC वाल्याने त्याचं म्हणजे ते प्रश्न विचारून उलटं केलं. उखळ पांढरे होणे म्हणजे आपल्या घरामध्ये संपत्ती येणे, असे काही फसवाफसवीचे प्रश्न आहे बरं का. चला जाऊ द्या, पेपरमध्ये काही लिहू नका. भारताने क्रिकेटचा शोध लावला, पण बघा गोपालकृष्ण परमात्मा आपल्या सौंगड्यांच्या सोबत ज्यावेळेस रानामध्ये जातात आणि गेल्यानंतर गोपालन हे भगवान परमात्म्याचं असणारं अतिशय महत्त्वाचं आवडीचं असणारं कर्म भगवान परमात्म्याचं. आणि म्हणून भगवान परमात्मा गायी चारण्याच्या निमित्ताने आणि कुठे गेलेले आहेत? तर त्या असणाऱ्या यमुनेच्या तीरावरती गेले. आज मात्र भगवान परमात्म्याला एक विशेष पद्धतीची लीला करायची होती. त्या यमुनेच्या डोहामध्ये असणारा एक जो सर्प होता, पोरांनो काय नाव त्या सर्पाचं? कालिया. कालिया. वा वा वा, पोरांना सुद्धा भागवत कळतंय बरं का, चांगल्या पद्धतीनं कळतं. आणि ध्यानात ठेवा पोरांनो, भागवताचं सुद्धा श्रवण केलं पाहिजे, भागवताचं सुद्धा श्रवण केलं पाहिजे. महाभारतासारखा ग्रंथ सुद्धा त्याचं पण चिंतन केलं पाहिजे बरं का. ज्याला सगळ्या गोष्टीमध्ये विद्वत्ता मिळवायचे, म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोके तीही येणे कारणे म्हणी पेपाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. म्हणून महाभारताचा सुद्धा पूर्ण अभ्यास करायचा बरं का. तुम्हाला उत्कृष्ट राजकारणी जरी व्हायचं असेल धुरंधर, तरी सुद्धा महाभारताशिवाय पर्याय नाही बरं का. सुंदर आहे. आता ते अनेक प्रकारचे डाव आहेत, आता सगळे आपल्याला मांडायला वेळ नाही. पण बघा सज्जनो, भगवान गोपालकृष्ण परमात्मा आणि त्यांना त्या असणाऱ्या यमुना नदीमध्ये असणारा त्या डोहातला कालिया नाग आहेत, तर त्या कालियाचं काय करायचं होतं? मर्दन करायचं होतं. का बरं कालियाचं देवाचं काही वाकडं होतं का? काहीच वाकडं नव्हतं ना.
मग कालियाला मारायचं देवानं का ठरवलं, तर त्या कालियाच्या असणाऱ्या त्या तोंडामधले ते दात असतील किंवा काय असतील तर शरीरामधलं असणारं विष, आणि त्या विषामुळे काय व्हायचं तर त्या यमुना नदीचं पाणी काय व्हायचं, दूषित व्हायचं कालियाच्या विषामुळं. मग बघा, असं जर नदीचं पाणी गंगेचं पाणी जर दूषित जर केलं तर देवाला राग येतो, बरोबर आहे का नाही, देवाला राग येतो. मग आपण आपल्या आईवडिलांची हाडकं काडकं नाही का, त्या नांदूर मधमेश्वर माझी जन्मभूमीचे महाराज, रोज तिथं स्नानाला जातो मी. गेल्यानंतर एवढा हेड्याक आहे महाराज त्या ठिकाणी, का लोक आपल्या आईवडिलांची हाडं आणून आणि कुठं विसर्जित करतात, त्या असणाऱ्या त्या घाटावरतीच महाराज. अरे निदान एवढं तर कळू दे निदान समाजाला. हा ठीक आहे, श्रद्धा आहे आपली, नाही असं काही नाही, श्रद्धा आहे आपली, आपल्या आईवडिलांच्या अस्थिचं विसर्जन गंगेमध्ये करणं वाईट नाही, पण निदान जिथं लोक स्नान करतात तिथंच तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या जर हाडकं नेऊन ओतत असेल तर मग मात्र देवाला राग आल्याशिवाय राहणार नाही, ध्यानात ठेवा. आता हे मेलेले दारू पिऊन पिऊनही काही काही पार जाम झाले, त्यांचे कपडे तिथं नेऊन टाकतात. हा काही गरज आहे का? याचा अर्थ आपण गंगा मातेला दूषित करतोय बरं का. हे प्रदूषण देवाला आवडत नाही. ठीक आहे, मूर्ती तुम्ही एवढ्या मोठमोठ्या मूर्ती असतात घ्या, नाही असं काही नाही, पण विसर्जित करत असताना बरं का, विसर्जित करत असताना सरळ गणपती बाप्पाची मूर्ती असेल मिरवा, तिथपर्यंत न्या आणि ते मोडून त्याचा भुगा करून टाका आणि शेतामध्ये तिकडे पसरा किंवा कुठेतरी बाजूला टाका, पण गंगेच्या असणाऱ्या जलामध्ये तुम्ही ही विटंबना करू नका महाराज. त्याच्यामध्ये कितीतरी प्रकारचं केमिकल असतं, हे कलर म्हणजे काय सामान्य असतात का त्या ठिकाणी, म्हणून ध्यानात ठेवा. तुमची श्रद्धा आहे, मोठमोठ्या मूर्त्या तुम्ही बसवतात, बसवा, नाही असं काही नाही. पाठीमागे एक गाव एक गणपती, खूप चांगली संकल्पना होती महाराज, खूप सुंदर संकल्पना होती. एक गाव एक गणपती अनेक गावांनी राबवल्या त्या ठिकाणी, आणि राबवा, काळाची गरज आहे. आणि म्हणून असेल तरी तो गणपती सरळ फोडून शेतामध्ये त्या ठिकाणी टाकून द्या, काही पाप नाही लागत, लागलं तर माझ्याकडे द्या, त्या ठिकाणी मी घेईल तुमचं पाप, काही काळजी करू नका. तो गणपती असेल ना, सरळ मोठी मूर्ती असेल मिरवा, तिथपर्यंत न्या आणि त्याचं विसर्जन करत असताना त्याला फोडून अगदीच तुम्ही बाजूला टाकून द्या. त्या गोदावरी गंगेच्या काठावरती कितीतरी मूर्त्या लोक आणून टाकतात, कितीतरी मूर्त्या तिथं त्या नदीमध्ये आणून टाकतात. चुकीची गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही भगवान परमात्म्याचे अपराधी. जसा कालिया तो ढोळ दूषित करत होता आणि म्हणून भगवान परमात्म्याला ते आवडलं नाही, त्या कालियाच्या धाकाने कितीतरी जनावरं तिथं जात नव्हते, आणि म्हणून भगवान परमात्म्यानं पाहिलं की आता ही जी असणारी कालिंदी माता आहे, ही जी असणारी यमुना माता, मला ही कालिया मुक्त करायची, ही मला कालिया मुक्त करायची. म्हणून भगवान परमात्म्यानं काय केलं, लीला केली. भगवान गोपालकृष्ण परमात्मा आणि भगवान परमात्म्याकडे बॅट आहेत नाही का. हा भगवान परमात्म्याकडे काय आहेत, बॅट आहेत. बॅट ज्यांच्या हातात असते त्यांना काय म्हणतात, बॅट्समन, बॅटर नाही बरं का, बॅट्समन म्हणतात नाही का. आणि तो बॉलिंग करतो त्याला काय म्हणतात, बॉलर. वा 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 वा. ते माग असं उभं असतं एक जण बघा, विकेट किपर. बरोबर बरोबर बरोबर. आता बघा, ज्ञानेश्वरीचं दुसरं एक नाव काय आहे सांगता येईल का पोरांना तुम्हाला? ज्ञानेश्वरीचं एक दुसरं एक नाव आहे बघा. हां हां नाही सांगता येणार, नाही सांगता येणार बघा. हे बाकीचं सगळं सांगता येतं पोरांना, पण आपली संस्कृती काय आहे, आपली गाथा काय आहे, आपली ज्ञानेश्वरी काय आहे, इकडं आपला माथाच नाही महाराज त्या ठिकाणी का. भावार्थ दीपिका बरं का, ध्यानात ठेवा, भावार्थ दीपिका बरं का. तसं तर ज्ञानेश्वरी हे नाव सुद्धा ज्ञानेश्वरीचं नाही बरं का. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी असा शब्द वापरलेला, त्याला धर्मकीर्तन म्हटलेलं आहे. भावार्थ दीपिका वगैरे वेगवेगळ्या पद्धतीनं, पण ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव काय आहे, धर्मकीर्तन, हे सुद्धा एक नाव आहेत बरं का. भावार्थ दीपिका हे सुद्धा ध्यानात ठेवत चला बरं का पोरांनो. विठ्ठल विठ्ठल. जसा महाराज तो पेंद्या तिकडून आला आणि पेंद्याने हातामध्ये बॉल घेतला आणि जे बॉल टाकल्यानंतर भगवान गोपालकृष्ण परमात्म्यानं काय केलं, षटकार मारला बरं का. षटकार का सावकार, षटकार. हा जो मारल्यानंतर तो चेंडू उडाला आणि तो कुठं गेला तर त्या असणाऱ्या कळंबाच्या झाडावरती किंवा तिथं असणारं ते झाड त्याच्यावरती गेला. आता त्याच्यावरती गेल्यानंतर सगळे पोरं म्हटले, कृष्णा कृष्णा कृष्णा, आमचा चेंडू आणून दे, आमचा चेंडू आणून दे. कारण त्यांनी पाहिलं आता तिथं काय कालिया आहेत आणि हा चेंडू इथं गेलेला, सगळ्यांना सांगितलं. मग एक जण म्हटला, कृष्णा आमचा चेंडू आणून दे.
आणून दे म्हटल्यानंतर भगवान गोपालकृष्ण परमात्मा निघाले. पण निघाल्यानंतर काहींच्या अंतकरणात असं ते म्हटले, कृष्णा कन्हैया जाऊ नको, आपण दुसरा चेंडू तयार करू, जाऊ नको. पण आता मात्र भगवान परमात्म्याला काळिया त्या असणाऱ्या चेंडूवाचे मिशे काळिया नाथावा म्हणून भगवंताला लीला करायची होती. भगवान परमात्मा जायला लागले. आता जात असताना भगवान परमात्मा त्या झाडावरती चढले चेंडू काढण्यासाठी. आणि ते झाड नेमकं त्या यमुनेच्या काय होतं, डोहावरती होतं. त्या डोहावरती ते झाड होतं. भगवान परमात्मा वरती चढल्यानंतर सगळे म्हणतात, कृष्णा 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 जाऊ नको. पण भगवान परमात्म्याला लीला करायची असल्यामुळं भगवान परमात्म्यानं काय केलं, वरून उडी खाली टाकली. आता उडी खाली टाकल्याच्या नंतर सगळ्यांनी पाहिलं की आता कृष्णाचं काही खरं नाही, आता काहीच खरं नाही. कारण का देव वरती गेले, चेंडू खाली पडला आणि भगवान परमात्म्यानं वरून उडी टाकली. आणि टाकल्यानंतर सगळे मुलं लगेच गेल्यानंतर कुठे गेले, यशोदा मातेकडं. काही तिकडं गेले, काही इथं होते. आता बघा, भगवान परमात्म्यानं उडी टाकली. पण टाकल्यानंतर देव पाहत होते की माझ्यासाठी कोण उडी टाकतो, बरं का, मला वाचवण्यासाठी कोण येतो. म्हणून भगवान परमात्मा खाली गेलेलेच नव्हते, बरं का. भगवान परमात्मा ते पाहत होते की कोण नेमका माझ्यासाठी येतो. असं म्हटल्यानंतर कोण कोण गेलं असेल रे तिथं, कोण कोण गेलं असेल, हां गेलं कोणी तिथं. आपण असतो तर आपण सुद्धा गेलो नसतो, नाही का. आता बघा, हे मुलं गेले आणि गेल्यानंतर यशोदे तुझा कान्हा यमुना डोही बुडाला ना. आणि ज्या वेळेस यशोदा मातेला खबर दिल्यानंतर यशोदा मातेच्या अंतकरणामध्ये धस्स झालं. आणि यशोदा माता आता यमुनेकडं निघाल्या. यमुनेकडे निघाल्यानंतर सगळे गोकुळवासी चाललेले. एका क्षणात बातमी सगळ्या गोकुळात पसरली आणि सगळेजण निघाल्यानंतर देवाला वाटलं, इतर जरी माझ्यासाठी उडी टाकत नसतील पण किमान माझी आई तरी माझ्यासाठी उडी टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि मग यशोदा माता तिथं गेल्यानंतर माझा खाना आणि बुडाला, अमुक झालं, फलन झालं, आता मी मात्र जिवंत राहत नाहीत, आता मी सुद्धा उडी घेणार. देवाला बरं वाटलं बरं का तोपर्यंत. पण ज्यावेळेस यशोदा माता त्या असणाऱ्या यमुना मातेच्या किनाऱ्यावरती गेल्या आणि त्यांना भीती होती कोणाची, कालियाची, त्यावेळेस यशोदा माता सुद्धा मागे सरे माय पाऊला पाऊले, मागे सरे माय पाऊला मागे सरे माय पाऊला, मागे सरे माय पाऊला पाऊला, आपुलेच धागे घाले, आपुलेच ज्यावेळी यशोदा माता तिथं गेल्यानंतर यशोदा मातेचा स्पीड अगोदर कमी झाला आणि कमी झाल्यानंतर तिथं गेल्यानंतर तर मागे सरे माय पाऊला पाऊली यशोदा माता सुद्धा मागे सरकायला लागल्या. आणि मग देवानं पाहिलं, अरे जिनं माझ्यावरती एवढं प्रेम केलं ती सुद्धा माझ्यासाठी उडी टाकायला तयार नाही. तिला सुद्धा धाक वाटायला लागला. मग सज्जनो, खरं सांगा, यशोदा मातेचा जर देवावरती विश्वास जर असता तर तिनं उडी टाकली असती का नाही? टाकली असती, बरोबर आहे का नाही? ज्या अर्थी उडी टाकली नाही त्या अर्थी यशोदा मातेचा देवावरती पूर्ण विश्वास नव्हता. का ती लीला असू द्या तर काही असू द्या, पण यशोदा मातेचा पूर्ण विश्वास त्या ठिकाणी दिसत नाहीत. आणि सज्जनो, ध्यानात घ्या, जोपर्यंत आपला विश्वास देवावरती नाही तोपर्यंत आपण सुद्धा भारवाहीच आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून देवावरती विश्वास पाहिजे. आता आहे सगळ्यांचा विश्वास. बघा, अमावस्याची रात्र असावी, अमावस्याची रात्र बरं का. आणि मग दीक्षेवरून आपल्याला जायचं आहे कुठं? निफाडला जायचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग ते पूर्वीच्या कालखंडामध्ये आपल्या कानावर आलेलं असावं की ही जी रेल्वे आहेत ना, त्या रेल्वे खाली एकानं काय केला, रस्त्यावरच जीव दिलेला आहे. आणि मग अमावस्याची रात्र आहे. मग अमावस्याची रात्र आहे, आपल्याला जायचं आहे आणि गेल्याशिवाय तर काही पर्याय नाही. पूर्वीचा कालखंड आहेत
आणि वस्त्या नाही, काही नाही, किंवा लोक त्या ठिकाणी लग्नाला गेलेले आहेत जवळच्या आसपासचे, आणि आपल्याला तिथून जायचं आहे. घरून निघतो, निघाल्यानंतर जाणं तर गरजेची गोष्ट आहे. घरूनच सुरू करतो रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. कारण का? तिथं भूत आहेत. बरोबर आहे की नाही? तिथं भूत आहेत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काही जर राम 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 नाही का असा घाबरतो त्या ठिकाणी. मग आता सांगा, तो घाबरतो का? तर तिथं भूत आहे म्हणून. बरोबर आहे की नाही? तिथं भूत आहे म्हणून घाबरतो. मग तिथं भूत आहेत पण तिथं देव नाही का? हां, देव पण आहेत. बरोबर आहे की नाही? मग तिथं जर भूत आहेत, भूताला मानतो, मग जर भूत तिथं आहे तर देव नाही का? हां, मग हे प्रमाणानेच ते कीर्तनच म्हणायचं का? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टी, हे फक्त कीर्तनातच म्हणायचे का? मग जर आपला विश्वास आहे, जर समजा तिथं भूत आहेत तर तिथं आपला देव सुद्धा आहेत. मग भूत जर आपला अनहित करत असेल तर आपला हित करणारा देव त्या ठिकाणी नाही का? आहे. सजनो, देवावरती ज्या दिवशी तुमचा विश्वास बसेल, मागे पुढे उभा माझ्या विठोबाचा काहीचा प्रेमभाव आपणच देऊ, हे गुरु पडिये देहभाव पूर्वी वासनांती ते आपणा पाशिनावे. मागे पुढे उभारा हे सांभाळिता आली या घात निवाराया. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मुनी मनी, ज्यांच्या मनात विश्वास नाही त्यांच्यासाठी पुराण आहे आणि त्यांच्यासाठी हे काल्याचं कीर्तन आहेत. बरं का? काल्याचं कीर्तन म्हणजे भागवताचं चिंतन, काल्याचं कीर्तन म्हणजेच महाभारतामधलं चिंतन. सजनो, देवावरती आपला विश्वास पाहिजे. बरेच लोक देवावरती विश्वासच नाही. एक जण म्हटलं, बाबा देवाला किती बायका होत्या? म्हटलं 16,108. बरोबर काय? 16,108. मग देवाला 16,108 बायका होत्या, खरं आहे का? म्हटलं सत्य आहे, एकदम सत्य आहे. म्हटलं कशाच्या द्वारे तुम्ही सांगतात? अरे बाबा, भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे, महाभारतामध्ये वर्णन आलेलं आहे त्या गोष्टीचं, म्हणून आम्ही सांगतो. नाही पण देवा खरंच 16 म्हणजे महाराज खरोखर 16,108 होत्या का? म्हटले हां. अरे म्हटलं नेमकं तुझं काय म्हणणं तरी काय? तो म्हटला, बघा बाबा, जर देवाला 16,108 बायका होत्या तर सगळ्याला लावायला डोक्याला तेल तू कुठून आणीत होता? म्हटले बघा त्याचा प्रश्न. सगळ्या बायकांना लावायला डोक्याला लावायला तेल कुठून आणीत होता? तर खरं याचं उत्तर असं आहे की देव काही याच्यासारखा पिवळं कार्ड घेऊन राशन दुकानामध्ये जाणारा नाही. बरोबर आहे का नाही? तो तसा नाही. त्याच्या डोक्यात जर आलं नाही का, आलं देवाच्या डोक्यात, तर तो तेलाचा टँकर मागविल महाराज. बरोबर आहे की नाही? तेल नाही, छटाक तेल नाही, तेलाचा टँकर. बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये बायकांना आंघोळ घालली नाही तर तेलाचा पाऊस सुद्धा पडेल, हे सामर्थ्य त्याचं आहे. पण लोक काय करतात? देवावरती अविश्वास करतात. सज्जनो, देवावरती अविश्वास करतात. म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये श्रवण केल्यानंतर किमान आपला विश्वास, ज्या देवाचं चरित्र आम्ही सांगतो, ज्या भक्तांचं चरित्र आपण सांगतो आणि ज्या नामाचं महत्त्व आम्ही सांगतो, सजनो, देव, भक्त आणि नाम या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून नामाचं महत्त्व आपल्याला कळावं. प्रेममूर्ती नामदेव महाराजांचं जीवन आपल्या समोर येतं. ज्ञान काय आहे? ज्ञाना देवा तू कैवल्यमिती शास्त्रेषु डिंडिमा, या दृष्टिकोनातून आपल्याला जर समजा मोक्ष व्हावा वाटत असेल किंवा मोक्ष झाल्याशिवाय तरणोपाय नाही, त्या मोक्ष ज्ञानाने प्राप्त होत असतो. ज्ञान म्हणजे मोक्ष. अशी तृतीया पण करण्याची, ज्ञानाने तृतीया करण्याची पण गरज नाही. ज्ञान म्हणजे मोक्ष, मोक्ष म्हणजे ज्ञान. याच्यासाठी माऊली ज्ञानोबरायांचे चरण धरा जीवनामध्ये. अर्थात प्रत्येक संत महात्म्यांच्या कृपेने. आणि सज्जनो, ध्यान ठेवा, वैराग्य विना काही
नाही, ज्ञानासी तज्ञेची नाही. वैराग्य जीवनामध्ये अंगीकृत जर करायचं असेल तर याच्यासाठी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारांचं चरित्र, त्यांच्या असणाऱ्या नामाचा महिमा मुखाने त्या ठिकाणी गा. आणि सज्जनो, विठ्ठल 40 तळी भरला कांदा मुळा भाजी ही स्थिती जीवनामध्ये प्राप्त व्हावी वाटत असेल तर आमच्या सावतोबा महाराजांचं चरित्र जीवनामध्ये अभ्यासा. सज्जनो, ध्यानात ठेवा, खऱ्या अर्थाने सावता महाराजांची सेवा एवढी श्रेष्ठ होती की सावता महाराज पंढरपूरला गेलेच नाही असं नाही, गेले असतील पण गेल्याची फार चर्चा त्या ठिकाणी नव्हती. परंतु सावता महाराज जरी पंढरपूरला गेले नाही पण सावता महाराजांनी अशी शेती केली, सावता महाराजांनी असं बागायत लावलं. आता हे बागायत म्हणजे बाहेरचं नाही महाराज, या शरीरामध्येच हे सगळं शरीरामध्ये आहेत. कांदा मुळा भाजी जरी प्रतिक्रिया असेल तरी या शरीरालाच काय म्हटलेलं आहे? क्षेत्र म्हटलेलं आहे. इदम शरीरम कोणते क्षेत्र मित्ते विदिते, शरीरालाच क्षेत्र म्हटलेलं आहे. यालाच शेती म्हटलेलं आहे. वाहतेने भौतुके पाप पुण्य येतं पिके, म्हणून आम्ही कौतुके या ते क्षेत्र म्हणून. शरीर म्हणजेच क्षेत्र आहे, शरीर म्हणजेच जमीन आहेत, शरीर म्हणजेच शेती आहेत. तिथं जसं पिकतं तसं याही शरीरामध्ये पिकतं. मग या शरीरात काय पिकवायचं आणि काय पिकवायचं नाही, सज्जनो, हा सगळा आणि चिंतनाचा विषय आहे. पाहती गवळणी तवती पालथी दुधाने. पालथी दुधाने म्हणजे काय? अंतकरणाची वृत्ती, विषयाच्या सन्मुख जाणारी अंतकरणाची वृत्ती. विषय विन्मुख करणं म्हणजेच पाहती गवळणी तवती पालथी दुधाने. आणि या वृत्तीच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये ती वृत्ती त्या विषयापर्यंत जाते आणि त्याचा असणारा सकारात्मक किंवा विकारात्मक परिणाम आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी होतो आणि आपलं जीवन काय होत असतं? पतनाला जात असतं. म्हणून सावता महाराजांनी काय केलं तर त्याच असणाऱ्या शेतीमध्ये सावता महाराजांनी काय केलं? देवाला पाहिलं. तसं मला वाटतं आपली ही असणारी शरीरूपी शेती आणि याच शेतीमध्ये असणारी आपली अंतकरणाची वृत्ती जी आहे तर ती वृत्ती बाहेर जाते आणि बाहेर गेल्यानंतर जी वस्तू असेल, जो आकार असेल, त्या आकाराकार होत असते आणि त्याचा एक चांगला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अशा पद्धतीचा परिणाम आपल्या जीवनामध्ये होत असतो. मग बघा, आपल्या शरीरामधून निघालेली वृत्ती जर समजा आपण सावता महाराजांसारखी जर केली तर पलीकडे असणारी स्त्री आपल्याला कोण दिसेल? आपली बहीण दिसेल. समोर दिसणारी स्त्री आपल्याला आपली आई दिसेल. समोर असणारी स्त्री आपली कोणीतरी त्या ठिकाणी आप्तेष्ट आपल्याला दिसेल. आई बहीण कोणीतरी जवळच्या नात्यानं दिसेल. पण जर आपण आपल्या जीवनामध्ये जर चुकीचं ती अंतकरणाची वृत्ती विकारयुक्त जर असेल तर समोरच्या स्त्रीमध्ये सुद्धा आपण काय करू? वाईट पद्धतीनं त्या ठिकाणी भाव पाहू. म्हणून सज्जनो, जर सावता महाराजांच्या दृष्टीमध्ये त्यांना कांदाय पण जर विठाई दिसते, त्या ठिकाणी असणारं सगळा मुळा पण विठाईच्या रूपाने दिसतो, तर मला वाटतं परस्त्री सुद्धा त्यांना आईच्याच रूपाने दिसत असेल. आणि म्हणून सावता महाराजांच्या चरित्रामधून हेच घ्यायचं की अरे बाबा, ध्यानात ठेवा, गावामध्ये जर समजा यदा कदाचित आपण चुकीचं काही कर्म करत असेल, पूर्वीच्या कालखंडामधले आमचे छोटे छोटे म्हणजे गल्लीमधले मुलं होते, ते काय करायचे? आपले असणारे ग्रामपंचायतीचे जे दिवे, महाराज काय करायचा? दगड घ्यायचा आणि त्यानं ते फोडायचं. ही वृत्ती काय? ही चुकीची वृत्ती आहे सज्जनो. जर खरोखर तो दिवा सगळ्यांना प्रकाश देतो तर त्याची जोपासना करणं माझं कर्तव्य आहे. गावाच्या अवतीभोवती सुद्धा प्रत्येकाने ध्यानात ठेवा, सरकारने आपल्याला शौचालय बांधण्यासाठी पैसे दिले, त्याचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये करा. गावाची सुद्धा स्वच्छता ठेवा, गावामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं. कारण का, माझं घर जरी समजा चुकीच्या बाजूला नसेल, त्या ठिकाणी गटारीच्या बाजूला नसेल, तरी सुद्धा तिथे डास होऊ नये याच्यासाठी थोडीशी स्वच्छतेचा भाव आपल्या अंतकरणामध्ये अंगीकृत करा. कधीतरी आठवड्यामध्ये मुलांच्याद्वारे सगळ्या गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान पण झालं पाहिजे सज्जनो. आपलं कर्तव्य. हे एक गणेश गाव म्हणून गाव आहे महाराज. त्या गावामध्ये गेलो आणि पाहिलं, तिथं राहुरीच्या जवळ गेलो आणि त्या गावात पाहिलं काय सुंदर झाडं, किती सुंदर पद्धतीचं वृक्षारोपण केलेलं आहे, सुंदर पद्धतीचं. आणि त्या ठिकाणचं असणारं अमरधाम, त्या गावामधली असणारी स्वच्छता. त्या सरपंचाने सांगितलं, बाबा आमचं गाव हे आदर्श गावामध्ये त्याची गणती झालेली आहेत आणि सगळे ग्रामवासीय लोक त्या गावामध्ये संस्था आहे महाराज. 128 घरामधून त्या गावामध्ये आमचे असणारे संजय महाराज वगैरे ही महात्मे मंडळी आणि तिथं संस्था चालवतात. गावचं असणारं शिबिर, त्या शिबिरासाठी महिनाभर लोकांच्या घरून भाकरी येतात, लोकांच्या घरून भाजी येते आणि असे छोटे छोटे मुलं चांगल्या पद्धतीचे संस्कार घेतात.
सज्जनो, खऱ्या अर्थाने ही वृत्ती जर आपल्या अंतकरणात सावतोबासारखी असेल तर आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आपला तोच काला आहेत. कारण आपल्याला हाच आपला भक्तियुग आहे, ज्ञानयुग आहेत आणि कर्मयुग आहेत. म्हणून सज्जनो, आपल्याला देव कळावा, देवाची स्थिती कळावी. पण देव कोणाला कळत नाहीत. भारवाहीन ओळखती या अनंता, जवळी असता अंगसंगी तया न कळे हा देव. कळोने संदेह मागुताला, मागुती पडते चिंतेच्या डोही. कोण चिंतेच्या डोहामध्ये पडतं? जयाची ही नाही बुद्धी स्थिर. सज्जनो, बुद्धी स्थिर ज्यांची नाही ते चिंतेमध्ये पडत असतात. पण हीच बुद्धी भगवान परमात्मा स्थिर राहू देत नाहीत. पण कोणाची राहू देत नाहीत? बुद्धी स्थिर राहून ती नारायण. आशाबद्ध जनलोभिकांची, जे लोभिक आहेत, जे आशाबद्ध आहेत, ज्यांना देव कळत नाहीत, स्वतःच्या स्वार्थासाठी आणि संपूर्ण असणाऱ्या जगताला सुद्धा त्या ठिकाणी काय करतो? डुबवतो. आशांना देव कधी कळत नाहीत, देव त्यांना कधी कळणार नाही. सज्जनो, संत महात्म्यांना देव कळाला. सज्जनो, ध्यानात ठेवा. आज जर माऊली ज्ञानोबाराने स्वतःचे मंदिरं बांधले असते आणि स्वतःच्या मठमुद्रिका बांधल्या असत्या, तुकोबाराने जर केवळ स्वतःचेच मंदिरं ते बांधत बसले असते, सावता महाराज जर स्वतःचेच मंदिरं बांधत बसले असते, तर आज तुमचं आमचं काय झालं असतं? आज माणूस माणसामध्ये देव पाहतो. याला कारण जर काय असेल तर फक्त संत महात्मे. या संत महात्म्यांचे उपकार आपल्यावरती आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने संस्कृतीचा आदर्श, इंडियन कल्चर इज द ग्रेटेस्ट कल्चर इन द वर्ल्ड का म्हटलं जातं? याचं कारण असं आहे की आमच्या संत महात्म्यांनी या देशामध्ये संस्कृती नांदवली. संत महात्म्यांनी या देशामध्ये काय केलं तर खऱ्या अर्थाने मानवधन काय आहेत, मानव काय आहे, मनुष्य काय आहेत, या प्राणीमात्रामध्ये देव कसा पाहायचा हे संतांनी आपल्याला शिकवलं. आणि म्हणून इथं असणाऱ्या या धर्ममंडपामध्ये कोणी विचारलं का तू कोणत्या जातीचा आहे, कोणी विचारलं का तू कोणत्या धर्माचा आहे, कोणी विचारलं का तू काय करतो? सज्जनो, या धर्ममंडपामध्ये आल्यानंतर आपण कोणी पण आणि कोणाच्याही शेजारी बसतो. आळंदी पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर लाखो भाविक येतात, परंतु प्रत्येकाला आपण काय करतो तर आपलं म्हणून माऊली माऊली म्हणून संबोधतो. सज्जनो, हे संत महात्म्यांचे उपकार आहे. आणि हा उपकार संपूर्ण समाज एक केला याचंच नाव काला आहे. सामाजिक ऐक्य याचं नाव काला आहे. आणि हा काला आता आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळावा असं जर वाटत असेल तर खऱ्या अर्थाने देव आपल्याला कळावा, संत आपल्याला कळावे, धर्म आपल्याला कळावा. आपल्या जीवनामध्ये आपल्याला असणारा सगळा प्राणीमात्रामध्ये तो भगवान परमात्मा बसलेला आहे. आणि असा जर भाव जर असला तर कोणी कोणाचा अपराध करणार नाही आणि सर्व विश्व एका झेंड्याखाली येईल. ते येवो अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतो. आणि सेवेला इथंच पूर्णविराम द्यायचा, परंतु तत्पूर्वी एकदा विठोबा रखुमाई विठोबा च्या माध्यमामधून हा सगळा विषय आपल्याला श्रवण करायला मिळेल. म्हणून आपला असणारा श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनल याला सबस्क्राईब पण करा. आणि जास्तीत जास्त संख्येनं नर्मदा मातेची महती आपल्या या ठिकाणी लक्षात येईल. विठ्ठल की या महात्म्याची सेवा किती आहेत नाही का. आपण सुद्धा आश्रमामध्ये चांगल्या पद्धतीचं सहकार्य या ठिकाणी करावं. असो, झालेली सेवा परमात्मा चरणांमध्ये समर्पित करतो. अभंग पूर्ण सोडवता आला नाही, पण पुढचा अभंग तुम्हाला श्रवण करायचा असेल तर श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनलच्या माध्यमामधून काल्याचं कीर्तन असेल तिथं तुम्हाला हा अभंग श्रवण करायला मिळेल. असो, झालेली सेवा परमात्मा चरणांमध्ये समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. आपल्या असणाऱ्या या दीक्षी गावामध्ये चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह
या गावामध्ये बाबाजींचा असणारा सुंदर अशा पद्धतीचा हा आश्रम पाहिल्यानंतर खूप खूप आनंद वाटला आणि त्या आश्रमामध्ये असणाऱ्या गोमाता त्या पाहूनसुद्धा खूप आनंद वाटला आणि महाराजींचं सुद्धा दर्शन या ठिकाणी झालं. झालेली सेवा बाबाजींच्या चरणारविंदी तुम्हा सर्व समस्त ग्रामस्थांच्या चरणारविंदी समर्पित करूया. सेवेला याच ठिकाणी आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे. ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल होईल, त्याच्यानंतर आपल्याला फक्त आरती घेऊन आणि आपला कार्यक्रम समाप्त होणार आहे. ज्ञानेश्वर माऊली माऊली दादा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय विठ्ठल. अरे धरा अरे धरा तुका म्हणे हाती तू कानिक उरोने दे लोक उपर धरला कंठे धरिला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश काला